हाँ वर्षा, निघतो मी। काय लग्नाची बोलणी करायला मी उद्याच येतो। उद्या? हो। सॉरी, तुमचं चालू द्या। हा, जा। थँक्यू थँक्यू। हे बघ, उद्याच येतो मी लग्नाची बोलणी करायला। काय आहे, आपल्या लग्नासाठी आई तयार झाली तर लवकर लग्न उरकून टाकूया। उद्या तिचा निर्णय बदलला तर? ए नको रे बाबा, तुझी आई तयार आहे ना, तोपर्यंत सगळं उरकून टाकू। हा बरं, मला सांग, तू आणि आईच येणार ना? नाही, ताई सुद्धा येईल एखाद वेळ। काय लग्नाची बोलणी करायला आई एकटी येणार नाही ना? अरे आणि हो, येताना तुझ्या आईच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवून ये। बर, तू पण ना, इथे मला वेगळं टेन्शन आहे। तू अजून भीती का वाढवतेस माझी? आणि काय रे, जेवून घे। तू पण थांबला असता जेवायला तर? नको, आज नको। बरं, येऊ? हो, आणि फोन कर। हो, पोचल्यावर करतो। बाय बाय। कुठे गेला होता तुम्ही? ते मी तू दिलेल्या भाड्याच्या घरात गेलो होतो। कशाला? माझा फोन राहिला होता तिथं। कुठला फोन? दाखवता येतो का लपवता येतो? आई, नाही, अरे वेगवेगळ्या रिंगा वाजतात ना, आम्हाला समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला? सगळं समजतं। सुलक्षणा, अगं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही। तुमच्या चुका झाल्यानंतर सावरण्याची तुमची सवय मला सगळी माहिती आहे, आणि तुमच्याबद्दल आम्हाला काही जाणून पण घ्यायचं नाहीये। तुम्ही आणि तुमचं आयुष्य काय घालायचा तो गोंधळ घाला। या पोरीनं तुम्हाला आणलंय घरात म्हणून राहत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तुमच्यामुळे कुठले वाद होता कामा नये। तेच कारण होतं। माझ्यामुळे सुनबाई आणि राघवमध्ये वाद व्हायला नकोय मला। मला त्रास होत होता म्हणून मी फिरून आलो खाली। गैरसमज आहे तुमचा। तुमच्यामुळे माझ्यात आणि आनंदीमध्ये कधीच वाद होणार नाही। आम्ही अशा परिस्थितीतून गेलेलो आहोत ना की आम्हाला आमच्या नात्याची किंमत माहिती आहे। आमच्यामध्ये अंतर कधीच येणार नाही, तुमच्यामुळे तर कधीच नाही। माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार काही महत्व नाही की तुमच्यामुळे मी माझ्या बायकोशी भांडेन। एक लक्षात असू द्या, या घरावर, या कुटुंबावर आनंदीचाही तितकाच अधिकार आहे। तिला जे हवं ते ती करू शकते, मी तिला कधीच थांबवत नाही। तिची इच्छा होती मी बाहेर तुमची व्यवस्थित सोय करावी, मी केली, पण तिला नाही आवडली, ती तुम्हाला घेऊन आली। आम्ही तिच्या इच्छेचा आदर करतो। तिने या घरासाठी, या कुटुंबासाठी गेल्या वर्षभरात जे काही केलंय, गेल्या 20 वर्षात तुम्हालाही कधी जमलेलं नाहीये ते। आता ती तुमच्यासाठी जे काही करते ना, किमान त्याची थोडीफार तरी जाणीव ठेवा। ती तुमच्यासाठी आम्हाला कन्व्हिन्स करत असताना तुम्ही खाली राऊंड मारायला गेला होता। मी देतो ना, कांदा टमाटर ना, घे ना।
पाणी घे पाणी घे पाणी घे. ठसका लागलाय तुला, थांबेल. घे अगं लवकर घे. हा हा दे दे, मी ठेवतो. अगं राहू दे, मी ठेवला असता. तुम्हाला काही हवंय? हा नाही, मला काही नको आहे. मला थोडस बोलायचं होतं. सॉरी सुनबाई, मगाशी मी मध्येच असा उठून निघून गेलो. कारण म्हणजे तू माझ्याविषयी इतक्या पोटतिडकीनं बोलत होतीस आणि मी असाच. सॉरी. मला समजू शकतं बाबा, त्याचं काही वाटलेलं नाहीये मला. बाबा एक विचारू? हा विचार ना. अहो कशाला करताय तुम्ही बाबा? अगं, असू दे असू दे, मला सवय आहे कामाची. हा तू तिकडे बघ, मी देतो चिरून. हा तू तू काहीतरी विचारणार होतीस, विचार ना. तुम्ही सगळ्यांना का नाही सांगू देते की तुम्ही आजारी आहात म्हणून? हा? बाबा सगळ्यांना कळायला हवं की तुम्हाला बरं नाहीये. हे बघा, ह्यांचा मोठेपणा की हे चिडले नाही माझ्यावर. खोटं बोललेलं नाही आवडत यांना, आणि मीही नाही खोटं बोलू शकत यांच्याशी. बाबा सांगून टाकूयात ना तुम्हाला बरं नाहीये म्हणून. तुझा बाप मरणार आहे हे समजलं तर तू काय करशील? काय? आनंदी झाला का ग? अगं ती भाजी करपेल, तो गॅस कमी कर ना. मी घरी नुसतं बसून नसतो, तर घरातली कामही करतो. हे दाखवण्याची काही गरज नाहीये. यापूर्वी हे घर व्यवस्थितच चालू होतं आणि यापुढे सुरळीतच चालू राहणार आहे. आनंदी झालं की सांग मला. ए आनंदी, अगं सॉरी, मला तुझ्या वडिलांबद्दल असं बोलायचं नव्हतं. पण कसं आहे ना आनंदी, आपण एखाद्यावरती खूप चिडलेलो असलो आणि आपल्याला जर कळलं की त्याला एका गंभीर आजारानं गाठलंय, तर काही काळ आपण आपला आजार त्याच्यापासून दूर ठेवतो ना. बाबा म्हणूनच सांगते, सांगून टाकूयात ना सगळ्यांना. मागचं सगळं विसरून जातील ते. अगं माझी इच्छा आहे ग राघवनं मला माफ करावं म्हणून, पण मी बदललोय म्हणून, मरतोय म्हणून नाही. आणि तसंही मला माझ्या आजाराचं भांडवल करायचं नाहीये. असे किती दिवस राहिलेत ना माझे. तुम्ही सारखं सारखं असं काही बोलू नका बाबा. तुम्हाला काही होणार नाही. आपण ना ताबडतोब उपचार सुरू करायला हवे तुमच्यावर. अगं नको सुनबाई, राघवला कळेल ना. नाही कळणार त्यांना. बाबा आता लवकरात लवकर उपचार सुरू करायला हवेत आपण. तुम्ही इथवर आलायत ना, आमचा संसार बघताय, नातीसोबत वेळ घालवताय. आता वर्षाताईंचं लग्न आहे. इतकं काय काय बघायचंय तुम्हाला, खूप काय काय अनुभवायचंय तुम्हाला. म्हणून सांगते लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊयात आणि उपचार सुरू करूयात, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हो 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 सुनबाई, अगं तू सांगशील ते ऐकतो मी. पण तेवढं राघवला कळू देऊ नकोस. नाही कळणार, पण उद्याच्या उद्या डॉक्टरांकडे जायचं आणि उपचार सुरू करायचे बाबा आपण. बरं ठीक आहे. पण नाही कळणार, नाही कळणार. आता मात्र भाजी करपेल, तिकडे बघ. मी इकडे तुला बटाटे चिरून देतो. हा नाही बरोबर आहे. मीच तुम्हाला अगदी तातडीने शोधायला सांगितलं आणि तुम्ही वेळेत शोधूनही दिलत, त्याबद्दल थँक्यू सो मच. पण आम्ही विचार बदलला आता. हो नाही, कॅन्सल करून टाका ते, आणि जे पेमेंट केलं होतं ते राहू दे ना, काही हरकत नाही. सॉरी सांगा त्यांना. केव्हा माझ्यामुळे ह्यांना त्यांचा शब्द मागे घ्यावा लागतो, आणि बाबांना दिलेल्या शब्दामुळे मी हे सगळं का करते हे पण ह्यांना सांगू शकत नाही. अहो ते एकदा बाबांशी बोलता. आनंदी तुझी इच्छा होती म्हणून ते आज या घरात आहेत. आता त्यांच्याशी बोलायचं नाही बोलायचं ते स्वतः ठरवू दे ना. नाही तसं नाही, म्हणजे ऐक, नंदू आणि त्याच्या घरचे उद्या येणार आहेत. हा
तर काय तयारी करायची ते आपण ठरवूया ना. म्हणजे काय बनवायचं तू ठरवलेस की नाही ठरवलेस? तुम्ही सांगा. मग कांदे पोहेचा कार्यक्रम म्हटल्यावर पोहे तर बनतील. बाकी गोड मी बाहेरून घेऊन येतो. नाही, मी बनवेल. बर. ते थोड्या वेळ मी बाबांसोबत बाहेर जाऊन येईन उद्या. ठीक आहे, पण हे नंदू आणि त्याच्या घरचे येतील तेव्हा तोपर्यंत येशील ना तू? म्हणजे हो, मी तोपर्यंत येईन. बाबांना जरा बरं वाटत नाहीये, खोकला येतोय, तर औषधं घेऊन येते. हे बघ, लग्नाच्या बोलणीचा कार्यक्रम आहे, तिथे तू असायलाच हवंस आनंदी. नाही, मी वेळेत येईन. फार वेळ नाही लागणार मला. एक काम करू का, बोलणी झाल्यानंतर जातो आम्ही. नाही म्हणजे कसं आहे, मीच काय, बाबा सुद्धा हवेत ना बोलणी करताना. ते नसले तरी काही हरकत नाहीये. असं का बोलताय तुम्ही? अहो, वर्षताईंचे बाबा आहेत ते. सोयरीक जुळताना ते त्या दिवशी त्यांनी काय केलं बघितलंस ना. खरं तर ही बोलणी आहे ना त्याच दिवशी नंदूच्या घरी पक्की झाली असती. ह्या माणसाने येऊन गोंधळ घातला नसता तर. आणि तरी सुद्धा तुला असं वाटतं की आता सुद्धा त्यांनी असावं? हो, पण त्यावेळी त्यांना काही माहिती नव्हतं. आता माहिती आहे त्यांना नंदूदादा आणि वर्षताईंचं एकमेकांवर प्रेम येते. हे बघ आनंदी, तुझी इच्छा म्हणून ते आज या घरात आहेत. आमच्यासाठी ते घरात असले काय नसले काय काही फरक पडत नाही. असं का बोलताय तुम्ही? आता आपल्या घरात आहेत ना ते. ह्या घराचा भाग आहेत ते. ह्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ते होऊ दे सहभागी, माझी काही हरकत नाहीये. पण त्यांना जाऊन कोणी निमंत्रण वगैरे देणार नाहीये. आणि हे बघ आनंदी, आता तू त्यांची जबाबदारी घेतलीस ना, मग आता ते घरात आहेत तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी तू निभावायची आहेस. मी जाऊन त्यांची विचारपूस वगैरे करेन अशी अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. माझ्यासाठी माझ्या बहिणीचं लग्न होणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कसं सांगू मी? त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याची, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला कदाचित जास्त काळ नाही मिळणार आता. घेतो मी. तू एका ठिकाणी बस बरं, मी करतो ना सगळं. जा, गेला माझा गुडघा. जा बस, जा बस, जा. माझ्या बाळाला माझ्या गुडघ्यामुळे त्रास होतोय ना. सगळं काम तुझ्यावर पडतं. मग काय करू, मी ऑपरेशनची बाई आहे. मला जमेल तेवढी मदत करते राजा. अरे राघवा, कसं दिसतंय रे? मी काय म्हणते बाळा, ऐक सोना, आपण हे सगळंच बदलून टाकूया. आई तेवढा वेळ नाहीये. आणि ऐक, लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे, ते फक्त बोलणी करायला येणार आहेत. अरे पण त्या बाईचा काही भरोसा नाहीये. ती म्हणेल मला नकोय हे घर, म्हणजे हे मी लग्न मोडतेय, हे काय आहे, भिंती अशा, हे वस्तू अशा, मला नाही करायचं या घरामध्ये लग्न. काय करायचं मग? असं काही होणार नाही. अरे होऊ शकतं ना रे राघवा. एक तर लोकांनी काय काय बोलूनच वाट लावलेली आहे. हा, मग आता हे असं घर बघून वाट नको ना लागायला, म्हणून मी तुला म्हणते. अगं बाई, ते राहिलंच, एक एक राहतच आहे बघ राघवा. काय काय? अरे हे बघ, हे भिंतीचे पोपडे बघ बाई. नाही, नको काढू, नको, सगळं नाही गेल ते. ऐक, राहू दे. नाही दिसते ते, सगळी अवस्था वाईटच आहे. मी काय म्हणतो, आता वर्षाचं लग्न आहे ना, तेव्हा तिकडे पण घाण आहे सगळी. हे रंग काढून घेऊया. रंगाचं म्हणत असशील ना, मग ते आनंदीला ठरवू दे. नाही, तुझ्या बाबतीत म्हणजे तुझ्या आयुष्यात दोनच रंग आहेत, एक पांढरा आणि एक काळा. गंमत केली रे राजा, गंमत केली. हो, बाजूला काय अडचण करताय? इकडे कामं राहिली आमची. हॅलो, हा माझा आवाज येतोय का? हॅलो आनंदी, हॅलो, हा माझा आवाज येतोय का? आनंदी, हे बघ, मी आहे ना, हे बघ, हे आहेत ना, हे बघ, हे ना मी 2-3 कानातले काढले कुठे. हा, हे बघ, त्यातले ना मला ना हे आवडते. हे बघ, हे पिंक. हा, चांगले दिसतील. चांगले दिसतील ना. हो. आणि ना हे बघ आनंदी, हे इकडे बघ ना, इकडे हे बघ, हे कसं दिसतंय? तुझं पण असं होतंय ना वगैरे. मला पण काही कळतच नाहीये काय करू. आणि मला सांग, हे बघ, हे केस चांगले दिसतात. चांगले दिसत आहेत ना. बरं, तुझ्याकडे त्या कानातल्यांवर मॅचिंग काही गळ्यातलं? हे झालं की बघते आम्ही. हा, बरं, साडी बघ ना, माझी साडी व्यवस्थित. किंपाय माझे या बाजूने वर गेली आहे साडी. हो, नाही हरकत नाही. हे झालं ना, माझ्या तिकटाचे हाते, हे झालं की मी तुम्हाला मदत करते. हा, पण आनंदी, मला सांग, तू कधी करणार हे सगळं? तुझं होणार कधी? तू माझी साडी नीट करणार कधी? ते गळ्यातलं शोधणार कधी? अगं करणं पटकन, ते आता येतील, मी कधी तयार होऊ? ए बाळा,
इकडे ये, मी साडी नीट करून देते. आनंदीला डिस्टर्ब करू नको सोन्या. हा आले आले. ये राजा ये. अगं तिला करू दे ग, करू दे. काय जरा बिघडलं पोहे वगैरे तर त्या इंदूबाईंचा पापड मोडायचा. ये राजा. आशाताई, हा छान दिसत. अगं पण आनंदी तू ते गळ्यातलं शोध ना आधी, नंतर कर ग बाई. ते मला तयार होणं गरजेचं आहे. आई हो मी करते ना, मी करून देते माझ्या बाळाची साडी. अगं तिला डिस्टर्ब का नको माहितीये, त्या इंदूबाईंचा पापड मोडायचा. काय काय करतोस रे बाई? काय झालं? काय झालं म्हणजे धूळ उडाली अरे सगळी आमच्यावर. दादा तू बाहेर का आलीस? तुला माहिती ना थाडलोट करतोय. जा बेडरूम मध्ये जाऊन दादा अरे मला ती साडी नीट करायची होती बस. म्हणून. जा बेडरूम मध्ये जाऊन बस जा. मी आहे ना, मी आहे. काय तू आहेस ना आता, ही साडी पण मला बदला. अगं, साडी नको बदलू. काय आई मला साडी बदलू दे. कशी साडी झाड नको बदलू बाई. हा. हे बघ मी हो हो आम्ही पोचतो वेळेत. हो निघालोच आहे. हा सुनबाई आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली 11 वाजता. अरे वा. हा की बाय माझे अहो बाबा, पण नंदू दादा आणि इंदू मावशी 11:30 वाजता येणार आहेत. हो का? अरे मग कॅन्सल करूया ना. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट नंतरची घेतो. काय ही लग्नाची बोलणी आधी होणं महत्वाचं आहे ना. नाही 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 नाही. डॉक्टरांकडे जाणं पण खूप महत्वाचं आहे. हे बघा माझं इथलं झालंय. चला जाऊन येऊयात आपण. बर चला हो चला बाबा. हो चला. ते फाईल घेतली तुम्ही? हो हो सगळं माझ्याकडे आहे. हा, हा? हरकत नाही. आई अहो मी आणि बाबा जरा बाहेर जाऊन येतो. काय आलोच आई. आनंदी ए ऐक ना ऐक. अगं आता ते येणार आहेत आणि तू कुठे चाललीस आता? बाबांना जरा बरं वाटत नाही ना, सारखा खोकला येतोय. औषधं घेऊन येतो. आनंदी माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि तू हवीयेस मला इथे. तू का जातेस आनंदी? नको जाऊ. आनंदी खरंच आहे, तिच्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. तू नको जाऊ. तो मला खोकलाच आहे ना, आल्याचा तुकडा घाल घशात बरा होईल. हा नाही तसं नाही आई. आता नंदू दादा येतील, मावशी येतील, त्यांच्यासमोर बाबांना त्रास झाला तर बरं नाही ना दिसणार. तुम्हीच सांगा बरं मला. हे पण बरोबर आहे बाई. नको नको, आधीच बोलून वाट लावली या माणसाने, आता खोकून वाट लावतील. त्यांना वाटेल बाई एवढा माणूस खोकलतो आणि घरातल्यांनी लक्ष नाही दिलं. काय झालं काय नेमकं? असं जा 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 जा. काळजी करू नका, लवकर येते. अहो येते. चला बाबा. आनंदी लवकर ये ग. हा येते. आई का गेली ग ही? साधा खोकला तर होता ना, त्यांनी खालना औषध आणलं असतं ना आता एकट्याने. काय करणार, तिला कळत नाही हा माणूस कसा आहे तो. तिला वाटतं सगळं जग आपल्यासारखं चांगलंच आहे. हा. मिसेस कर्णिक, अहो हे रिपोर्ट्स तर जुनेच आहेत, त्यामुळे ह्यांचा ट्यूमर किती प्रोग्रेस झालाय हे कळायला काही मार्ग नाहीये. आपल्याला नव्याने परत काही टेस्ट करून घ्याव्या लागतील आणि ह्यांची ट्रीटमेंट ताबडतोब सुरू करावी लागेल. डॉक्टर ऑपरेशन नंतर जगण्याचे माझे किती चान्सेस आहेत? हे बघा, ते तुमचं ऑपरेशन कसं होतंय आणि त्यानंतर तुमचा प्रोग्रेस कसा असणार आहे त्यावर ठरेल. तुम्ही जसं म्हणाल तसं करूयात. आपण रिपोर्ट्स काढूयात आणि मग ऑपरेशनची तयारी करूयात. एक मिनिट सुनबाई. डॉक्टर आपण काही दिवस थांबू शकतो का? काय आज आमच्या घरी माझ्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे. आम्हाला आता जावं लागेल. बाबा अहो रिपोर्ट्स काढूयात ना आधी. नाही सुनबाई, अगं तू घरच्यांचा रोष पत्करून इथं माझ्याबरोबर आलेली आहेस. अशा सासऱ्याकरता की जो तुझ्या लग्नातही नव्हता. घरामध्ये आता लग्न असणार आहे आणि माझ्यामुळे त्यात अडथळा निर्माण झालेला मला आवडणार नाही. आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना सुनबाई. सुनबाई, मी वर्षाच्या आयुष्यातल्या कुठल्याही महत्वाच्या क्षणी तिथं नव्हतो. न कधी हाताला धरून तिला मला शाळेत नेता आलं, न कधी तिला बागेत खेळायला नेलं. तिच्या पास होण्याचं कौतुकही करता आलं नाही ग मला. न तिचं पहिल्यांदाच झालेलं लग्न. पण आता मात्र मला तिच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या. किसे फाटके आहेत सुनबाई, पण माहेरचं आहेर म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून मला माझं आयुष्य द्यायचंय. मला माझ्या मुलीचं लग्न लागताना बघायचंय सुनबाई. ऑपरेशन नंतर मी ते न बघू शकण्याचा 1% जरी चान्स असेल ना, तर आपण लग्नानंतर ऑपरेशन करूया ना. एक बाप म्हणून सांगतोय पुढे.
एका बापाचं ऐकशील ना